जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 10वा. एकदा गजानन महाराज त्यांना बंधू समान असलेल्या श्री नरसिंगजींना भेटायला अकोट गावी गेले. श्री नरसिंगजी जातीने मराठा असून कोतसच्या आलीचे शिष्य होते. ते आपल्या भक्तिबलाने विठ्ठलाचे कंठमणी झाले होते. शेगावपासून 18 कोस दूर असलेल्या अकोट या गावातील एका अरण्यात नरसिंगजी एकांतात राहत होते. हे अरण्य निर्जन असून भीतीदायक होते. निंब, अश्वत्थ, रातांजन ह्यासारख्या घनदाट वृक्षांनी व विविध प्रकारच्या वेलींनी ते बहरले होते. जमिनीवर गवत वाढले होते. वारुळांमधून असंख्य साप होते. गजानन महाराज एक दिवस अचानक नरसिंगजींना भेटायला त्या निबिड अरण्यात आले. सारखा भेटे सारख्याला गजानन महाराजांना पाहून नरसिंगजींचे चित्त आनंदले. गजानन महाराज व नरसिंगजी हे दोघे जणू काही एक हरी तर एक राम, एक ऋषी पराशर तर एक ऋषी वसिष्ठ असे शोभत होते. भेट होताच दोघांनाही आनंदाचे भरते आले. त्यांनी एका आसनावर बसून हितगुज केले. एकमेकांना आपले अनुभव सांगितले. गजानन महाराज नरसिंगजींना म्हणाले, तू प्रपंचात राहिलास हे उत्तम केलेस. मी संसाराचा त्याग करून सच्चिदानंद या तत्वाचा स्वीकार केला. योगमार्ग अवलंबला. बळेच वेळ पांघरले. शास्त्रकारांनी तत्व जाणण्यासाठी 3 मार्ग सांगितले आहेत: कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग. या 3ही मार्गांचे बाह्यरूप जरी भिन्न असले तरी फळ एकच आहे. योग्याने कधीही योगक्रियांचा अभिमान धरू नये. तसेच नरसिंगा, प्रपंचात राहून कन्या पुत्रांची आसक्ती अजिबात ठेवू नये. जसे कमलपत्र पाण्यात राहूनही कोरडे राहते, तसेच आपण संसारात राहूनही अलिप्त राहावे आणि चित्तात सदैव सच्चिदानंद ईश्वर ठेवावा, म्हणजे काही अशक्य नाही. तू, मी आणि शेषशाही नारायण आपण सगळेच एकरूप आहोत. नरसिंगजी गजानन महाराजांना म्हणाले, बंधुराया, तू मला भेटायला आलास हे खूप बरे झाले. प्रपंच मुळातच अशाश्वत आहे. मी तुझ्या उपदेशाप्रमाणेच वागेन. तू वरचेवर अशी व्यावहारिक भेट देत जा. जसा नंदीग्रामात भरत रघुपतीची वाट बघत बसला होता, तसाच मी अकोटात राहून तुझी वाट पाहीन. तुला इथे येणे काहीच कठीण नाही, कारण तुला पहिल्यापासूनच सगळ्या योगक्रिया अवगत आहेत. असे रात्रभर दोघांचे हितगुज झाले. दोघांना प्रेमाचे भरते आले. खऱ्या संतांच्या बाबतीत असेच घडते. दांभिकांची एकमेकांना पाहून भांडणे होतात. संतत्व मठात नाही, संतत्व विद्वत्तेत नाही, संतत्व कवित्वात नाही, संतत्व स्वानुभवाने कळते. श्री गजानन स्वामी नरसिंगजींना भेटण्यासाठी अकोटातल्या अरण्यात आले आहेत, हे वृत्त एका गुराख्याकडून अकोट गावातील लोकांना कळले. अकोटवासी उत्साहाने व आनंदाने नारळ, फुले वगैरे घेऊन या 2 संतांच्या दर्शनाला निघाले. ते एकमेकांना म्हणू लागले की अरण्यात गजानन महाराज व नरसिंगजीच्या रूपात गोदावरी व भागीरथी यांचा संगम झाला आहे. त्या भेटरूपी प्रयागात आपण स्नान करू. या 2 संतांचे दर्शन घेऊ. इकडे नरसिंगजींची भेट घेऊन श्री गजानन महाराज आधीच निघून गेले होते. काटेपूर्णा नदीच्या काठावर वसलेले शिवर हे एक खेडेगाव आहे. शिवर येथील एका शिवमंदिरात गजानन महाराजांचे समकालीन परमहंस महाराज राहत असत. त्यांच्याकडे गजानन महाराज नेहमीच जात असत. या शिवर गावात चंद्रभागेच्या तीरावर व्रजभूषण नावाचे एक विद्वान पंडित राहत होते. ते गजानन महाराजांचे भक्त होते. पंडित व्रजभूषण इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनानी होते. त्यांना 4 ते 5 भाषा अवगत होत्या. ज्ञानी व विद्वान म्हणून त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. ते सूर्योपासक होते. अतिशय कर्मठ असलेले पंडित व्रजभूषण रोज भल्या पहाटे उठून प्रातर्विधी आटपून थंड पाण्याने स्नान करत.
त्यानंतर सूर्योदयाच्या वेळी चंद्रभागेवर जाऊन उगवत्या सूर्याला अर्घ्य देत. हे त्यांचे अखंड व्रत होते. पंडित ब्रजभूषण यांनी इसवी सन 1900 मध्ये शिवर येथे समाधी घेतली. एकदा गजानन महाराज शिष्यांसह भ्रमण करत पंडित ब्रजभूषणांच्या शिवर गावातील चंद्रभागा नदीच्या तीरावर आले. जणू काही ते ब्रजभूषणांना त्यांच्या तपाचे फळ देण्यासाठीच आले होते. प्रभातेची वेळ होती. सूर्य नुकताच उगवत होता. त्याच्या सोनेरी प्रकाशाने दाही दिशा उजळल्या होत्या. कोंबडे आरवत होते. पक्ष्यांचे थवे आकाशात पूर्व दिशेकडे निघाले होते. अशा त्या सुप्रभाती चंद्रभागा नदीच्या वाळवंटी काठावर गजानन गुरुमूर्ती ब्रह्मानंदी डोलत निश्चिंत बसले होते. उगवत्या सूर्याची किरणे शिष्यमंडलासारखी त्यांच्या सभोवती पसरली होती. त्याचवेळी पंडित ब्रजभूषण नेहमीप्रमाणे आले आणि नदीत उभे राहून सूर्याला अर्घ्य देऊ लागले. तेव्हा त्यांची दृष्टी गजानन महाराजांवर पडली. सूर्याप्रमाणे सतेज कांती, नासाग्रावर स्थिर दृष्टी, अजानुबाहू असा हा ज्ञानसविता योगी पाहून गजानन भक्त ब्रजभूषणांना अत्यानंद झाला. ते संध्या सामान घेऊन गजानन स्वामींकडे धावत गेले आणि त्यांच्यासमोर ओम मित्राय नमः, ओम सूर्याय नमः अशी सूर्याची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घातले. नंतर गजानन स्वामींच्या पायावर अर्घ्य दिले. शेवटी अतिशय आदराने आरती ओवाळली आणि प्रार्थनापूर्वक साष्टांग नमस्कार केला. मग ते मुखाने गजानन महाराजांचे स्तवन करू लागले की माझे भाग्य थोर, म्हणून मला आज स्वामींच्या दिव्य चरणांचे दर्शन झाले. मला माझ्या आजवरच्या तपश्चर्येचे फळ मिळाले. मी रोज आकाशातल्या ज्या भास्कराला अर्घ्य देतो तो भास्कर या योगेश्वराच्या रूपाने प्रत्यक्ष पाहिला आणि मी धन्य झालो. तेव्हा गजानन महाराजांनी ब्रजभूषणांना मातेच्या प्रेमाने पोटाशी धरले. त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, वत्सा ब्रजभूषणा, तुझा सदैव जय जयकार होईल. तू कर्ममार्ग सोडू नकोस, विधी निरर्थक मानू नकोस, मात्र त्यात कधीही लिप्त होऊ नकोस. कर्मफळ आचरल्यानंतरच घननीळ भेटतो. तुला माझे प्रत्यही दर्शन होत जाईल. अशा प्रकारे ब्रजभूषण यांना उपदेश करून आणि त्यांना श्रीफळाचा प्रसाद देऊन गजानन महाराज शेगावी परत आले. पूर्वी शेगावचे नाव शिवगाव असे होते. शेगावला 17 पाटील होते. गजानन महाराज शेगावात प्रकट झाले, पण तेथे स्थिर राहिले नाहीत. ते मनाला येईल तेथे भटकत राहिले. अकोट, अकोले, मलकापूर इत्यादी कितीतरी. पुढे श्रावण मास आला. शेगावातील मारुतीच्या मंदिरात उत्सव सुरू झाला. सर्व पाटील मंडळी या मारुतीची भक्त होती. मारुती मंदिरातील उत्सव महिनाभर चाले. अभिषेक, पोथी, कीर्तन, गजर, अन्नदान हे सर्व भरपूर चाले. अवघे लोक तृप्त होत. खंडू पाटील जो गावचा कारभारी होता तो या उत्सवाचा पुढारी होता. हे पाटील नावाचे वाघाचे कातडे जो कोणी पांघरे त्याला लोक भिवू लागत. श्रावणाच्या सुरुवातीला श्री गजानन महाराज मारुती मंदिरात उत्सव पाहायला आले. ते बंकटलालला म्हणाले, मी आता या मंदिरातच राहीन. त्याचे दुःख करू नकोस. मी परमहंस संन्यासी आहे. गोसावी, संन्यासी, फकीर यांनी प्रापंचिकासारखे कायमचे घरात राहणे योग्य नाही. तू ज्या दिवशी बोलावशील तेवढ्यापुरताच मी तुझ्या घरी येईन. गोसावी मच्छिंद्र, जालंधर, स्वामी शंकराचार्य हे सगळे संन्यासी संसारात न राहता जंगलात वृक्षांखाली राहत आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वामी रामदासांवर फार प्रेम होते. तरीही रामदास स्वामींचे वास्तव्य सज्जनगडावर होते. तेव्हा हट्ट न करता माझे बोलणे मानावे. यातच तुझे कल्याण आहे. अखेर निरुपाय झाल्याने बंकटलाल सावकाराने गजानन स्वामींचे म्हणणे मान्य केले. गजानन स्वामी मारुती मंदिरात राहायला येताच सर्व लोकांना खूप आनंद झाला. बरोबर निरंतर सेवेला भास्कर पाटील होता. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.